अंकिता रवी गायकवाड. माझा मुलगा 10 वर्षाचा आहे. त्याला टायफॉइड आणि निमोनिया झाला होता. आम्ही 3 दिवसापासून इथे ॲडमिट होतो. रात्री आम्हाला त्यांनी डिस्चार्ज दिला आणि त्या डॉक्टरांनी त्याला मेडिसिन ज्या लिहून दिल्या त्या एका पेजीवरती दुसऱ्या पेशंटच्या पण मेडिसिन लिहून दिल्या. आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही रात्री मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या औषधं सगळ्या घेऊन आलो त्यांच्या सांगण्याप्रमाणे. त्याच्यानंतर आम्ही ज्या गोळ्या त्या डॉक्टरला दाखवायला आलो की ह्या गोळ्या बघा बरोबर आहेत का, तर डॉक्टर बोलले का हां या गोळ्या बरोबर आहेत. त्यांनी टिकमार करून सकाळ संध्याकाळ 2 टाईम दिवसातनं जेवढ्या खायच्या तेवढ्या सगळ्या त्यांनी गोळ्या लिहून दिल्या. आणि मग ते बोलले आम्हाला का तुम्ही बाकीचं इंजेक्शन वगैरे घ्यायचं, तुम्ही तुमचे जे डॉक्टरकडे तुम्ही जात होते पहिलं त्याच्याकडे जाऊन त्याच्या हातामध्ये सलाईन आहे तिकडे जाऊन तुम्ही त्याला इंजेक्शन घ्या. आम्ही सकाळी तिकडे गेलो तेव्हा आम्हाला माहिती पडलं का त्यांनी या चुकीच्या गोळ्या दिल्या. कुठल्या गोळ्या दिल्या? शुगरच्या गोळ्या दिल्या आणि अजून रक्त पातळ व्हायच्या दुसऱ्या अजून ज्या दुसऱ्या पेशंटच्या ज्या गोळ्या होत्या सगळ्या त्या गोळ्या त्याच्यावरती लिहून. त्याला काहीच नाही, त्याला फक्त टायफॉइड आणि निमोनिया होता. पण ज्या पेशंटला शुगर आणि त्याचं ते रक्त पातळ व्हायच्या गोळ्या वगैरे दुसऱ्या ज्या आधाराच्या गोळ्या होत्या दुसऱ्या पेशंटच्या गोळ्या त्या माझ्या मुलाला दिल्या. कुठल्या हॉस्पिटलचं नाव? मनोमय हॉस्पिटल. आता काय मागणी तुमची? तक्रार दाखल करायची. आम्हाला त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा. नाव तुमचं? डॉक्टर सनी सिंग. काय प्रकार होता? जी रात्रीची मॅडम होती डॉक्टर उषा त्यांच्याकडून म्हणजे 2 पेशंटचं डिस्चार्ज होतं. ते दुसरे पेशंटचं मेडिसिन ते बाळाला गेलेलं आहे चुकी म्हणून. म्हणजे ते त्यांनी बघितलं नाही की पेपरवर दोघांची मेडिसिन लिहिली होती. बाळाला इंजेक्शन चालू होते, त्याला इंजेक्शन न देता गोळ्यावर त्याला दिलं. मग ते गोळ्या त्याचे नव्हते आणि ते मेडिकलवाले पण देऊन टाकले आणि ह्यांनी पण घेऊन टाकलं. आणि मॅडमनी म्हणजे काय चुकी झाली त्यांची न बघता घेतलं, काय घेतलं माहीत नाही. मग त्यांनी काय केलं की मेडिसिन घ्या असं म्हटलं आणि त्यामध्ये मेडिसिन चुकीचं होते. आम्ही मान्य करतो आहे मेडिसिन रॉंग होते सर्व. ते नाही घ्यायला पाहिजे होतं बाळाला. ते मेडिसिन त्या बाळाचे नव्हते. तर त्या बाळाला नव्हते तर मी सकाळी जसं आलो मॉर्निंगला ड्युटीला मी विचारलं की काय पेशंट येऊन बघतो की ह्या पेशंटला मेडिसिन गेलं, डिस्चार्ज मेडिसिन गेलं बरोबर गेलं. ते आम्ही त्याच्यासाठी 2 दिवस इंजेक्शनसाठी ते बाळाला बोलवलं होतं की त्याचे जे बाकीचे ट्रीटमेंट राहिले होते त्याला लंग्समध्ये इन्फेक्शन होता. तर ते लंग्सचे इन्फेक्शनचे इंजेक्शन होते 2 दिवसाचे अजून राहिले होते कारण त्यांची परिस्थिती नव्हती. आम्ही म्हटलं 2 दिवस तुम्ही येऊन जाऊन करू शकता. त्यांनी मी फोन केलं की तुमच्याकडं मी म्हटलं त्यांना की बाबा तुम्हाला इंजेक्शन चालू आहे ना? ते बोलले नाही इंजेक्शन आहे गोळ्या चालू आहे. तुम्ही मला नाही गोळ्या नाही, गोळ्या चुकीचे आहे, तुम्हाला इंजेक्शन चालू आहे. मी फोन करून सांगितलं त्यांना, कळवलं की मेडिसिन घेऊ नका आता. तर तेच त्यांचं म्हणणं आहे की असं आहे तसं आहे ते बोलत होते. मग त्यांना समजवायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. डॉक्टर उषा रासम म्हणून आहे.